दरम्यान शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आम्ही संवाद साधला। त्यांनी काय माहिती दिली आपण पाहूया। शेतकरी कर्जमाफीचा जो विषय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गाजतोय, या सगळ्या वादाचं केंद्र आज 6 जनपद हे शरद पवारांचं दिल्लीतलं निवासस्थान बनलेलं होतं। कारण राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री या ठिकाणी पोहोचलेले होते आणि राष्ट्रवादीचे राज्यातले बडे नेते या ठिकाणी उपस्थित होते। काय नेमकी सूचना झालेली आहे आणि सरकारनं जो प्रस्ताव ठेवलेला आहे तो राष्ट्रवादीला मान्य आहे का? आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये अतिशय विस्ताराने आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि जयंतराव पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीपराव वळसे पाटील अशी आमची प्रदीर्घ चर्चा झाली। यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक कशा पद्धतीने लाभ मिळवता येऊ शकेल, त्यांना त्याच्यामध्ये अधिक कशा पद्धतीने समाविष्ट करता येऊ शकेल, या संदर्भातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही भूमिका होती ती आम्ही सरकारच्या पुढे त्या ठिकाणी ठेवली। एकंदरीत चर्चा अतिशय सकारात्मक झाली आणि महाराष्ट्रातील नव्हेच तर देशातील शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात आदरणीय पवारसाहेबांचा असलेला एक प्रदीर्घ अनुभव तो विचारात घेता आजच्या या बैठकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी काही चांगले निर्णय भविष्यामध्ये होतील असं एकंदरीत या चर्चेचं फलित आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं। सरकार जे वारंवार असं म्हणतंय की राज्याचा आर्थिक तिजोरीचा देखील भार आम्हाला सांभाळायचा आहे, तुम्हाला असं वाटतं की जो तोडगा निघेल तो हे दोन्हीचा समन्वय साधणार असेल? आज जी सविस्तर चर्चा झाली त्यात राज्याची आर्थिक परिस्थितीवर परिणाम कमीत कमी होईल, पण महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भागातल्या, मग विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, खानदेश, कोकण, मराठवाडा या सर्व भागातल्या शेतकऱ्यांना न्याय जास्तीत जास्त कसा मिळेल हाच दृष्टिकोन ठेवून अनेक मौलिक सूचना पवार साहेबांनी केलेल्या आहेत आणि मला वाटतं त्या राज्याच्या हिताच्या आहेत। आणि पवार साहेबांच्या नेमक्या सूचना काय होत्या, काही विशेष हे तुम्ही सांगू शकता? नाही, बरेच सूचना केल्या, पण शेवटी सर्व महाराष्ट्र नजरेसमोर ठेवून त्यांनी फार मौलिक सूचना केल्या। त्यांच्याकडे एवढा प्रदीर्घ अनुभव आहे की या कर्जमाफीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व स्तराच्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हेच दृष्टिकोन त्यांच्या सूचनेतला होता। 30 जून 2016 पर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची 1 लाखांपर्यंतची असा एक प्रस्ताव असल्याचं मगाशी महसूल मंत्र्यांनी सांगितलं। राष्ट्रवादीची याला सहमती असेल? नाही, यामध्ये अनेक ज्या काही गोष्टी आज चर्चा झाल्या त्या चर्चेच्या माध्यमातून यातली बरीचशी सूत्र बदलू शकतात जर आमच्या ज्या काय आज चर्चेच्या आणखी याच्या पुढे आणखीन काही चर्चा होतील। पण मला असं वाटतं की 30 जून असो किंवा 1 लाखाच्या पर्यंत असो, या विषयाच्या अंतिम चर्चेच्या अंतीच याच्या संदर्भातला निर्णय भविष्यात होऊ शकतो। पण संपूर्ण कर्जमाफी हा शब्द बऱ्याच वेळा वापरला गेलेला आहे, संपूर्ण कर्जमाफी हवी अशा पद्धतीनं सरकार आता ज्या गोष्टी करते त्याच्यातून तुमचं समाधान होतं? नाही, सरकारने जो प्रस्ताव आत्ता दिलेला आहे तो चर्चेसाठी आहे। सरकारने आणखीन कुठल्याही पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घोषित केलेले नाही आहेत। सर्वांशी चर्चा करूनच या ठिकाणी सरकार निर्णय घेणार आहे। त्यामुळं जो सरकारमध्ये यायच्या अगोदर निर्णय केले, शेतकऱ्यांसाठी बोलले, त्या संबंधितला निर्णय व्हावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका असेल। ज्यावेळी तुम्ही इथं चर्चेसाठी आलेला होता त्याचवेळी राष्ट्रपती पदाची देखील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी UPA सोबतच असणार आहे? आदरणीय पवार साहेबांनी किंवा कालच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे, कारण राष्ट्रीय स्तराच्या भूमिका या राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी घेतल्या जातात। आमच्या आजच्या चर्चेमध्ये त्यातला कुठलाही ओवापण नव्हता। तर हे होते राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांशी त्यांची आज चर्चा झालेली आहे आणि सरकारला काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या शरद पवारांनी केलेल्या आहेत। कर्जमाफी संदर्भातल्या नेमक्या सूचना काय असणार आहेत याच्याबद्दल त्यांनी आता तपशिलानं सांगितलेलं नाही आहे, पण नक्कीच अधिकाधिक शेतकऱ्यांना कसं सहभागी करता येईल याच्याबद्दलचं मंथन सुरू आहे। कॅमेरामॅन सुरिंदरसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली।